जर नाश्त्याला दररोजच रवा उपमा पोहे खाऊन जर काटा आला असला ना तर असं काही नाश्ता बनवून खायचा बघा. घरचे पण खुश आणि तुम्हाला पण बनवायला सोपं. मग काय करायचं त्यासाठी सगळ्यात पहिलं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 वाटी रवा टाकायचा, अर्धी वाटी दही टाकायचं, अर्धी वाटी पाणी टाकायचं, 2 चम्मच तेलाचे टाकायचे आणि मीठ टाकून आहे ना त्याला बारीक करून घ्यायचं मिक्सर मध्ये. आता एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं, थोडंसं भांड्याला हिसळून आहे ना परत पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं बघा. बॅटर असं घट्ट पण नाही पाहिजे जास्त आणि जास्त पातळ पण नाही. आता याला 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आणि अशी चांगली प्लेट घ्यायची बघा, नाही तर तुम्ही कुठला डब्बा सुद्धा घेऊ शकता. त्याला चांगलं तेल लावून घ्यायचं आणि आता 10 मिनिटाच्या नंतर आहे ना बॅटर घ्यायचं बघायचं डब्यातलं आणि त्याच्यामध्ये ना इनो टाकायचं 1 चम्मच भर आणि पाणी टाकायचं वरून आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं बरं का. असं हलकं फुलकं बॅटर होतं. मग आता तेल लावलेल्या प्लेट मध्ये टाकून द्यायचं, वरून थोडीशी अशी मिरची पावडर टाकायची आणि पाणी उकळायला ठेवायचं खाली स्टँड ठेवून आणि त्याच्यावर हे प्लेट ठेवून द्यायची बघा. आणि आता आहे ना चांगलं 15 मिनिटासाठी ना मीडियम फ्लेमवर याला उकळून द्यायचं, वाफून द्यायचं आणि मग नंतर बघितलं ना एकदम भारी आपला म्हणजे स्पंजी हा नाश्ता बनवून झालेला असतो. आता आहे ना मस्त पैकी त्याला असं गरम गरम आहे ना तोपर्यंतच कापून घ्यायचं. बघू शकता तुम्ही एकदम असं खाली चिटकला नाही काही नाही आणि एकदमच भारी झालेला आहे, एकदम स्पॉन्जी मऊ झालेला आहे. आता तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता. जर डाएट वाले असं ना तुम्ही तर तुम्ही याला असं खाल्लं ना तरी सुद्धा लय भारी, तरी सुद्धा चांगलंच लागतं. नाहीतर मग एक तवा ठेवून थोडं तेल टाकून ना तीळ टाकायचे आणि त्याच्यावर आहे ना हे ठेवून द्यायचे सगळे असे आणि आलटी पलटी करून दोन्ही पण साईडनी भाजून घ्यायचे आणि मग खायचं. आता याला तुम्ही आहे ना चटणी बरोबर खाऊ शकता किंवा सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप भारी लागतं, खूप टेस्टी लागतं. म्हणजे असं काहीतरी वेगळी चव लागते. आपण दररोजचाच तेच नाश्ता खाऊन बोर झालेला असतो ना, तर हा नाश्ता एकदम परफेक्ट आहे. तर बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.